बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे, त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे। कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे? काही नवीन नियोजन? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले। काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमधला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे। आणि ज्या पात्र महिलांना आम्ही लाभ दिलेला आहे त्यांना महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत। जे अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल। ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराइज पद्धतीनं व्हावा। आता जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे दर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल। एकीकडे पवार गटाकडून टीका केली जाते की 1500 रुपये नाही तर महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे। बरोबर, कॅबिनेट मंत्री आहात या सरकारच्या, महिला आहात, कसं बघताय वक्तव्य? सुरक्षता हा निश्चितपणाने एक महत्त्वपूर्ण विषय आहे। योजना एक भिन्न बाब असते आणि सुरक्षता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अधिकाधिक माता भगिनी राज्यातल्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही सगळ्यांचीच भूमिका आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं किंवा कुठलंही राजकारण आणण्याचं कुठल्याच या बाबतीमध्ये काही कारण नाही। त्याच्यामुळे आज महायुतीचं सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक पावलं उचलत आहे। केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये शक्ती कायदा जो महाराष्ट्र सरकारने जो प्रस्तावित केला होता यामधल्या बऱ्याचशा बाबी आता केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत। लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाटपाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते आदिती तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि बरीचशी जी माहिती आहे तुम्हाला समजली सुद्धा असेल। लाडक्या बहिणींची केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची डेट असल्याने आता काही दिवस त्यासाठी शिल्लक राहिले आहे। तुम्ही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ती करून टाका, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यापर्यंत पोहोचणार आहे। परंतु ज्या महिलांचं केवायसी करण्यात भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत, ज्यांना पती नाही, वडील नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। त्यांनी जी केवायसी ते करण्याची सध्या गरज नाही, कारण जी मुदत आहे ती त्यांच्यासाठी वाढवली जाणार आहे आणि यामध्ये एक ऑप्शनसुद्धा ॲड केले जाणार आहे ज्यामध्ये तुमचे पती किंवा वडिलांचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकू शकतात किंवा असं कोणतं डॉक्युमेंट ज्याने तुमची जी माहिती ती समजणार आहे ते त्याची लिस्ट येणार आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही तिथे टाकून केवायसी पूर्ण करू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका।